हाय! आज दुकानातून घरी आल्यावर पहिलं आधी आमच्या कोकणातलं एनर्जी ड्रिंक प्यायले, ते म्हणजे कोकम सरबत. आणि मग जेवणाला सुरुवात केली. आज डाळ भात खायची इच्छा होती, पण फ्रीजमध्ये पालक होतं म्हणून म्हटलं चला आज डाळ पालकच बनवू. मग लगेच डाळ शिजायला ठेवली आणि सोबतच पालक, कांदा, टोमॅटो असं सगळं बारीक कट करून घेतलं. मग गरम तेलामध्ये थोडं जिरं टाकलं, मग त्यात कांदा टाकला. कांदा नरम झाल्यावर त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मग थोडासा टोमॅटो टाकला. टोमॅटो चांगला वाफेवर वाफवून घेतला. टोमॅटो नरम झाल्यावर त्यात चिरलेली भाजी टाकली, चवीपुरतं मीठ टाकलं आणि मग सगळी भाजी मिक्स करून झाकण ठेवून ती भाजी वाफवून घेतली. मग यात शिजवलेली तुरीची डाळ टाकली, पुन्हा थोडंसं मीठ टाकलं, भाजी मिक्स केली आणि झाकण ठेवून चांगली भाजी उकळवून घ्यायची. ह्याला उकळी येते तोपर्यंत बाजूला बेसनाची पोळी बनवायला घेतली, कारण माझ्या बहिणीनं ही पालकाची भाजी खात नाही, त्यामुळे त्यांच्यासाठीच ही बेसनाची पोळी बनवत होते. डाळ आणि पालक चांगलं एकजीव झालं ना की ह्याला वरून लसणीचा तडका द्यायचा. तडक्यासाठी थोडं तेल गरम केलं, त्यात जिरं, लसूण आणि 2 लाल मिरच्या, अर्धा चमचा लाल तिखट असं सगळं गरम गरम भाजीमध्ये टाकायचं आणि मग झाकण ठेवून द्यायचं. लसणीचा फ्लेवर भाजीमध्ये चांगला उतरू द्यायचा. खरंच खूप छान लागते ही भाजी. मग गरम गरम भातावर डाळ घेतली. वाव, छान असं जेवण केलं. खरंच खूप छान झाली होती डाळ. तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा. आणि हो, जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.